हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 41 जो आहे तो सॉल्व करणार आहोत. आणि तिच्यामध्ये बघा फर्स्ट जो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो कोणता, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 years, द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी डॅश डॅश. आणि त्यांनी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे 12%, सेकंड 15%, थर्ड ऑप्शन आहे 4% आणि फोर्थ आहे तो 10%. म्हणजे आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे इथे बघा. आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे, नंतर इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे, नंतर टाईम पिरियड आपल्याला दिलेला आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला विचारलेला आहे. तर यासाठी आपण नेहमी काय करतो, आपला जो फॉर्म्युला असतो तो आपण नेहमीप्रमाणे लिहूया, जो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे. तो कोणता आहे, I इज इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय R मल्टिप्लाइड बाय T अपॉन 100. ठीक आहे. याच्यामध्ये आपण हे अशा रीतीने लिहितो. आता त्याच्यामध्ये आपण त्याचे व्हॅल्यूज जे आहेत त्या पुट करूया. सो P इज 1700, राईट. देन R इज R आपल्याला दिलेला नाही आहे, तो काढायचा आहे, म्हणून R हा जसाचा तसा येणार. आणि टीचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 2 years. ओके. अँड हा जो I आहे, ह्या आयचा व्हॅल्यू काय आहे 340 रुपीज आणि डिवायडेड बाय 100. ओके. आता आपण काय करूया, या आरला आपल्याला बाहेर काढावं लागेल. सो आपण काय करूया, त्याच्या अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊया. हे बघा, ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला. ठीक आहे. आता आपण घेऊया. सो 340 इज इक्वल टू 17 मल्टिप्लाइड बाय R मल्टिप्लाइड बाय 2. आता ह्या 1चा जेव्हा डिनॉमिनेटरला असतो तेव्हा त्याचा काही व्हॅल्यू नसतो, बरोबर आहे. म्हणून आता आपण काय करूया, या आरला इकडे लिहूया. R इज इक्वल टू, आता बघा हा 340 जो आहे हा वरती येणार, हा ह्या साईडला आला इज इक्वल टूच्या साईनला की हा इथे वरती येणार आहे. आणि डिव्हायडेड बाय 17 इंटू 2. आता इज इक्वल टू हे बघा 340 आणि 17 2 जा 34, राईट. आता याच्यामध्ये बघा 34 1 जा 34 आणि हे हा झिरो जसाचा तसा. सो R इज इक्वल टू 10. म्हणजे आपला रेट ऑफ इंटरेस्ट काय आला इथे, हा 10% आला. ठीक आहे. बघा किती सोपं आहे. फक्त आपल्याला यासाठी फॉर्म्युला माहिती पाहिजे. I इज इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय R मल्टिप्लाइड बाय T अँड डिवायडेड बाय 100. आणि त्यात फक्त आपल्याला काय करायचे आहेत, त्यांच्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. सो इट्स व्हेरी इझी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. आता आपण जो सेकंड क्वेश्चन आहे तो बघूया. इफ द इंटरेस्ट ऑन 3000 इज 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स, what would be interest be on 1500 rupees under the same condition. आता त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. 1 आहे 300, सेकंड आहे 1000, थर्ड आहे 700 आणि फोर्थ आहे 500. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण आधी समजून घेऊया की त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे, काय काय डेटा दिलेला आहे. तो डेटा आपण आधी बघूया. त्याच्यामध्ये तो म्हणतो आहे की इफ द इंटरेस्ट ऑन 3000, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट जर 3000 असला, म्हणजे त्याच्या
पी म्हणतो आपण. इफ पी इज इक्वल टू 3000 तर इंटरेस्ट किती येतो आहे 600 येतो आहे ॲट अ सर्टन रेट. बघा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो सर्टन म्हटला आहे म्हणजे त्यांनी तो आपल्याला दिलेला नाही, बरोबर आहे. आणि नंबर ऑफ इयर्स आणि सर्टन नंबर ऑफ इयर्स म्हणजे जो टीचा व्हॅल्यू आहे तोही दिलेला नाही. what would be interest be on 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. आणि ह्या वरीलप्रमाणे जी कंडिशन आहे परिस्थिती आहे अशामध्ये जर 1500 जर 3000 वरती 600 रुपीज मिळत आहे तर 15,000 वरती किती, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. आता नॅचरली आपल्याला कळतं आहे की 3000 जर आहे तर त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतो आहे 600 आणि 3000च्या हाफ काय येतं 15,000 आहे तर तिच्यावरती नॅचरली 600पेक्षा कमी येणार, तो निम्मा येणार म्हणजे 300, म्हणजे त्याचं उत्तर 300 आहे. परंतु आपल्याला हे त्यांना सॉल्व करून द्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपण काय करायचं याच्यामध्ये आपण हे सॉल्व करू. पण सॉल्व करताना आपला नेहमीचा जो फॉर्म्युला आहे बघा, हा इंटरेस्ट इज इक्वल टू PRT अपॉन 100 किंवा डिवायडेड बाय 100 म्हणतो. हिच्यामध्ये आपल्याला बघा त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट पण दिलेला नाही आणि टाईम फॅक्टर पण दिला नाही, आर पण दिला नाही आणि टी पण दिलं नाही. हे दोन व्हेरिएबल्स आपल्याला ह्या फॉर्म्युल्यानुसार काढता येणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेगळा हे करायचं आहे, मार्ग घ्यायचा आहे की हे कसं सॉल्व करायचं. तर मागच्या चॅप्टर्समध्ये आपण प्रपोर्शन्सचा अभ्यास केलेला बघा. एक होता डायरेक्ट प्रपोर्शन आणि एक होता इन्व्हर्स प्रपोर्शन. आता डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आपण पाहिलं होतं की एक जर व्हॅल्यू वाढली तर त्याच्या करस्पॉन्डिंग त्याच्याशी रिलेटेड दुसरी व्हॅल्यू जी असते तीसुद्धा वाढते. त्याचप्रमाणे एखादी व्हॅल्यू जर कमी होते एका गोष्टीची तर दुसऱ्या गोष्टीची व्हॅल्यूसुद्धा ही कमी होते. हा डिरेक्ट प्रपोर्शन आहे. तर इथे बघा इथे त्याचप्रमाणे होत आहे. जर 3000 अमाऊंट आहे तिच्यावरती आपल्याला इंटरेस्ट 600 मिळतो आहे आणि जर 3000च्या ऐवजी आपण 1500 जर घेतलं तर स्वाभाविक आहे, नॅचरल आहे की ह्या 600पेक्षा तो जो इंटरेस्ट आहे तो कमी होणार आहे. म्हणजे हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे आणि आपल्याला हे PRT प्रमाणे हा इथे हे सॉल्व करता येणार नाही आहे. म्हणून आपण जसं त्यावेळेस केलं मागच्या सेटमध्ये त्याप्रमाणे आपण हे सॉल्व करूया. मग डिरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल सॉल्व करताना आपण काय करतो, डिव्हिजन करतो. ठीक आहे. मग आपण काय करूया इथे 3000 डिवायडेड बाय बघा किती वेळा चाललेला आहे, इंटरेस्ट किती आहे 600 आणि म्हणून आपण तो 600 लिहूया इज इक्वल टू. आता ह्या 3000च्या समोर काय कोण येणार, त्याची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे तीच येणार, दुसरी जी विचारलेली आहे तिच्यावरचं व्याज. ठीक आहे. आणि आपण एक सांगायचं राहून गेलं की आपण एक काम करूया, त्या अगोदर आपण लिहून घेऊया की लेट द इंटरेस्ट ऑन 1500 बी एक्स. ठीक आहे. आपण त्याला काय केलं, एक्स मानलं, एक्स कन्सिडर केलं. म्हणजे 3000ला जर 600 मिळतं आहे तर 15,000ला आपण म्हणूया एक्स मिळतं आहे आणि म्हणून ह्या 600च्या एक्झॅक्टली समोर आपण एक्स लिहूया. आता आपण काय करूया, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. आता ह्या जो एक्स आहे, हा जो एक्स आहे, मग आता आपण काय करूया इज इक्वल टू एक्स, याला जो आपण बाहेर काढूया. ठीक आहे. आणि म्हणून मी एक्स इथे लिहिलं. सो एक्स इज इक्वल टू, आता
1500 इंटू 600 अपॉन 3000 हे आपण अशा रीतीनं लिहिलं. हे लक्षात ठेवायचं आहे. हे x इज इक्वल टू हा जो 3000 होता हा मल्टिप्लिकेशनला होता, हा डिव्हिजनला आला आणि हे जे हे होता इकडची व्हॅल्यू ही वरती आली. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला. मग इक्वल टू काय होतं 150 मल्टिप्लाइड बाय 6 अपॉन 3. आता इथे बघा परत आपण सॉल्व करूया की 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे काय येणार 150 मल्टिप्लाइड बाय 2. मग आता 15 2 जा 30 बरोबर आहे. आणि हा जो झिरो आहे तिच्यावरती जसाचा तसा बरोबर आहे. म्हणजे आपलं जो x आहे तो काय आला 300. आणि मग x म्हणजे काय आपण तो मानलेला आहे की इंटरेस्ट ऑन 1500. ओके, सोपं आहे.